मसाजोगचे गावकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे। त्यांनी आज दुपारीच जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आज संध्याकाळी जे आहे ते उद्याच्याला अन्नत्याग आंदोलन करायचे की नाही या संदर्भामध्ये बैठक घेतली होती। आपल्यासोबत गावकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार की नेमकं आजच्या बैठकीत काय ठरलं तुमचं? आजच्या बैठकीत आमचा अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिलेला होता। ते 100% आम्ही आंदोलन उद्या करणार आहोत। त्याच्यामध्ये आमचं शांततेच्या मार्गानं अन्नत्याग आंदोलन साखळी मार्गे होऊन काय स्वरूप असणार आहे तुमच्या अन्नत्याग आंदोलन? का आम्ही अन्न घेणार नाहीत, पाणी घेणार आहेत, अन्न घेणार नाहीत। काय आश्वासन दिलं तर दुपारच्या बैठकीत? SP साहेबांनी आम्हाला आज असं आश्वासन दिलं की 15 दिवसामध्ये तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू। पण आम्हाला त्यांचे काय ते लक्षणं दिसणार मागण्या मान्य करण्याचे, कारण त्यांच्या हातातच नाही, त्या राज्य शासनाच्या हातात असल्यामुळं ते मागण्या आमच्या मान्य करू शकत नाहीत। पण एक कुठंतरी चाल ढकल ह्या हिशोबाने त्यांना आम्हाला 15 दिवस आंदोलन लांबवा असं बोलले होते। पण आम्ही जरी तयार झालो तरी आमचे गावकरी तयार होत नाहीत, त्यामुळे आमचं आंदोलन हे निश्चित झालेलं आहे उद्याचं। निश्चितच उद्यापासून हे जे गावकरी आहेत ती अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहेत आणि हे जे आंदोलन आहे ते सकाळी किती वाजल्यापासून तुम्ही हे सगळं सुरू करणार? हे आंदोलन उद्या आमचं सकाळी 10 वाजता याच ठिकाणी चालू होईल। प्रथमतः या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन होईल आणि पूजन करून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत। महत्त्वाचा मुद्दा, आज SP साहेबांना शिष्टमंडळ बोलवलं होतं, त्यांच्याशी त्यांना चर्चा केली। आता ॲक्च्युअल बघायला गेलं SP साहेब आल्यापासून, कावत साहेब या ठिकाणी आल्यापासून प्रशासनात बराचसा बदल झालेला आहे। परंतु महत्त्वाचा मुद्दा एकच आहे ह्याच्यात की वरचा आपला प्राधान्य किती चांगला असला तरी पण त्यांच्या खालचे शिपाई जर समजा या गोष्टी जर गद्दार निघत असतील तर एकटा प्रधान काय करू शकतो ह्याच्यात? त्याच्यातला हा प्रकार झालेला आहे। त्या ठिकाणी कावत साहेबाचं मोप कळकळलं आहे की ह्या प्रकरणात कुठंतरी आपण तळमळीनं काम करून ह्यांना म्हणजे मसाजोगवासियांना न्याय द्यावा। परंतु ह्याच्यातली अशी काही यंत्रणा आहे पोलीसची, किती यंत्रणा SP साहेबाच्या कामाला कुठंतरी पाठीमागं राहून विरोध करीत चाललेली आहे। महत्त्वाचा मुद्दा असा झालेला आहे, SP साहेबाची तळमळ आहे। SP साहेबांना आज जे आमच्या ग्रामस्थांना ती बोलवून घेतलं, धनंजय देशमुख त्यांच्याबरोबर होते, त्यांच्याशी त्यांना चर्चा केलेली। पण ह्याच्यातले बरेचसे मुद्दे असे आहेत, SP साहेबाच्या हातातले मुद्दे नाहीत। SP साहेबाच्या हातातला मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा फक्त कृष्णा आंधळेला अटक करणे या संदर्भात, बाकीचे जे मुद्दे आहेत ते CID SIT आणि महाराष्ट्र शासनाच्या हातातले आहेत। त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी या गोष्टीचा प्राधान्याने विचार करून जर त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत काही जर शिष्टमंडळ पाठवलं, आम्हाला जर त्यांच्याकडून जर चर्चा जर समाधानकारक वाटली तर उद्या संध्याकाळी आम्ही उपोषण सोडण्याच्या संदर्भात विचार करू, अन्यथा आमचं उपोषण हे 100% चालणारच आहे। काय स्वरूप असणार आहे, कशा पद्धतीचं उद्यापासून आणि किती वाजता सुरू होणार? उद्या सकाळी या ठिकाणी गावातील पूर्ण पुरुष महिला या अन्नत्याग म्हणजे कसल्याही प्रकारचं आम्ही अन्न घेणार नाहीत, पाणी पितील 2 दिवस आणि 2 दिवसही शासनानं जर समजा या गोष्टीची दखल घेतली नाही तर 3ऱ्या दिवसापासून पाणी पण वर्ज्य करणार आहेत। त्याच्यामुळं जर समजा याच्यात जर काही जर उपोषणार्थींना काही जर कमी जास्त जर झालं तर त्याला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील। एकंदर एकीकडे पाहिलं तर एक कलम लागू देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, याच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली? आता कलम लागू केलेल्या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा आम्ही एक प्रशासनाला विचारतो, 144 तुम्ही कलम लागू केलं, परंतु आरोपीच्या समर्थनार्थ ज्यावेळेस मोर्चे निघतात त्यावेळेस 144 कलम काय केलं त्याच्या संदर्भात? आज आम्ही आमच्या गावातच याच ठिकाणी शांततेच्या मार्गानेच आम्ही हे आंदोलन करायला आलेलो। या ठिकाणी कसल्या प्रकारचा कोणाला प्रशासनाला त्रास होणार नाही किंवा कोणालाच आमच्या ह्या आंदोलनाला त्रास होणार नाही। आम्ही हे थोडक्यात म्हणायचं म्हणजे आमचं आत्मक्लेश आंदोलन आहे किंवा ही गोष्ट जी झाली ती गोष्ट कशामुळे केली, या आमच्या गावात कसल्या प्रकारचं सगळं गाव गुन्ह्या गोविंदानं नांदत असताना जी समजा आमचं सरपंच आहे, सरपंच कसल्या प्रकरणात अशा म्हणजे गोष्टीत नसताना त्याची जर हत्या होत असेल तर मग 144 कलम जरी लागू झालं तर 144 कलम मध्ये जर गुन्हे नोंद झाले तर ते पण सगळे गुन्हे स्वीकारायला सगळं ग्रामस्थ तयार आहेत आणि याबाबतीत सगळे ग्रामस्थ आक्रमक आहेत। परंतु आम्हाला एक विश्वास आहे की आमचं शांततेच्या मार्गाने आंदोलन चालत असल्यामुळं प्रशासन पण 144 कलम लागू केला असणं, गुन्हे नोंद करणार नाही, ही आम्हाला एक त्यांच्याकडून अपेक्षा आहे। एकंदरीत आपल्यासोबत धनंजय देशमुख पण आहेत, ते देखील उद्याच्या आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहेत। मला सांगा काय स्वरूप असणार आहे आणि कोण कोण येतील उद्याच्या आंदोलन?
नाही, जे काही बाहेरचे जे सर्व समाजातील लोक येणार आहेत त्यांना आम्ही एक विनंती करतोय, तुम्ही या, सहभाग नोंदवा. परंतु जे गावकरी आणि जे कुटुंबीय आहे त्यांचाच मानस असा आहे की आम्हीच अन्नत्याग आंदोलन करावं. ज्या लोकांना भेटायला यायचं आहे, सांत्वन करायला यायचं आहे, त्या लोकांना आम्ही असं नाहीत म्हणणार की तुम्ही येऊ नका किंवा सहभाग घेऊ नका. त्यांनी सहभाग घ्यावा, परंतु जे आंदोलन आहे ते प्रत्यक्ष गावकरी आणि कुटुंबीय हे करणार आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. यामध्ये कुटुंबातले कोण कोण असतील? आता वैभवीचा एक पेपर राहिलेला आहे. आत्ता मला बोलत होती ती की मी पण तुझ्यासोबत बसणार आहे चाचा म्हणून, परंतु तिला मी थांबवणार आहे. परंतु बघू सकाळी काय होतं ते. आई, वहिनी आणि कुटुंबातील लेकरं सगळे आम्ही बसणार आहोत. उद्याच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धसे येणार आहेत का उद्या? त्या संदर्भात दादांनी सांगितलं मी येणार आहे, पण ते कधी येतात याकडं म्हणजे हे माहीत नाही नक्की वेळ त्यांचा कधी यायचा आहे ते. आणि त्यांना देखील विनंती असेल की तुम्ही अगोदरच आंदोलन करून तुमचं शरीर हे खचून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला जास्तीचा त्रास नको. तुम्ही आंदोलनात येऊन आम्हाला सांत्वन करा, आमची भेट घ्या, परंतु आंदोलन हे गावकरी आणि मी कुटुंबीय म्हणून आम्ही करणार आहोत. कुठंतरी आता हे दुसऱ्यांदा तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांना आंदोलनाला सामोरं जायची वेळ येते. खरंच हे गावकऱ्यांना म्हणा किंवा कुटुंबाला ह्या गोष्टी वेळ येऊ दिला नाही पाहिजे. प्रशासनानं दखल घ्यायला पाहिजे होती किंवा सरकारनं हे दखल या गोष्टीची घ्यायला पाहिजे होती. पण आता त्यांचा नाकर्तेपणामुळे आम्हाला ही गोष्ट आमच्यावर वेळ आली. ठीक आहे, आता जे होईल ते होईल, तर आपल्या समोर आहे ते आता भोगावं तर लागणार आहे. आणि एवढं मोठं हत्या करून जर त्यांना आरोपी सापडत नाहीत, पण प्रत्येक गोष्टीमध्ये आरोपी सापडायला आरोपीची नावं माहिती आहेत, आरोपी कोण आहेत माहिती तरी सापडत नाहीत. ते आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कारणं सांगतात की आम्ही संपत्तीवर टाच आणले, कुठं आम्ही फरार घोषित केले, बक्षीस घोषित केले. पण ह्याला उपयोग नाही ना. तुमच्या हातातला असताना तुम्ही सोडून दिला, तर ह्या गोष्टी करणं महत्त्व नाही. त्यामुळे आता काही समजा ह्या गोष्टीला म्हणजे ही गोष्ट कुटुंबावर किंवा ग्रामावर झाली त्याला पूर्णपणे सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे. ठीक आहे, आता आलंय तर आम्हाला समजा आम्ही करणार, त्याचं काय आता मागं हटणार नाहीत आम्ही. एकंदरीत आणखीन काही गावकरी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून देखील जाण काय मागण्या असणार आहे तुमच्या प्रमुख ह्या आंदोलनामध्ये? आम्हाला फक्त पहिला म्हणजे आम्हाला न्याय पाहिजे. जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आंदोलन असंच आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवणार. याच्यामध्ये आम्ही तडजोड मागं हटणार नाही. बाबा, काय मागण्या आहेत? तुम्ही पण आज शिष्टमंडळामध्ये गेला होतात. आमच्या मागण्या अशा आहेत की आतापर्यंत 7 ते 8 आरोपी अटक झालेत आणि उरलेले आरोपींना अप्रत्यक्ष त्या गटामध्ये सहभागी होते आणि त्यांना सहआरोपी करावा काय म्हणून आमचे प्रयत्न आहेत. आणि त्यासाठीच हे आंदोलन येते की बाकीचे जे राहिलेत, पाटील राहिलेत, प्रवीण पाटील राहिलेत, राजेश पाटील राहिलेत, वाशीचे API राहिलेत आणि आणखी तो वायबाशी कुटुंब राहिले, त्याच्यानंतर त्यांना मदत करणारे ते बाळा तांदळ राहिला. असे काही आरोपी अजून जे काही बाहेर आहेत त्या आरोपीच्या विरोधात कारवाई व्हावी आणि त्यांच्यावर 302 मध्ये सामील करण्यात यावं म्हणून आम्ही हे अन्नत्याग आंदोलन उद्यापासून सुरू करत आहोत. आता तुम्ही दुपारी शिष्टमंडळामध्ये होतात, काय पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा झाली? पोलीस अधीक्षकासमोर फक्त निवेदनाबद्दल हे जे मागण्या होत्या आमच्या त्या संदर्भातच आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना 28 तारखेला शेवटचं निवेदन देण्याचं आम्ही कबूल केलं. निश्चितच आता हे होते गावकरी आणि पूर्ण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं, कारण उद्याची तयारी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आता सरकार काय याकडे कशा पद्धतीनं लक्ष देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. रोहिदास हातागरे, मुंबई तक, मसाजोग, बीड.